आपण आता अजून एक मॅच आहे. आपण सेमीफायनल अजून एक मॅच आहे. आपण गेला आपण सेमीफायनल आहे त्याच्यानंतर चला या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये अमर भारत टासुरी संघानं बाजी मारली, सेमीफायनल साठी दाखल झालाय आणि या मॅच मध्ये विजेता संघ हा सेमीफायनलची लढत अमर भारत टासुरी संघासमोर खेळेल याची आपण नोंद घ्या. शिवसाई वडण आणि त्यांच्या विरोधामध्ये झुंजार स्पोर्ट जालगाव अशा दोन बलाढ्य संघामधला हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कुठं कशाला ग्रामस्थ मंडळ प्रोत्साहित विकास युवक मंडळ जालगाव कुंभारवाडी यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा 35वा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर श्री हनुमान जन्मोत्सव यांचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी पुन्हा एकदा या जालगाव नगरीमध्ये रंगताना आणि सजताना पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये चालू असणारा हा उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनल क्रमांक 2 हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. यानंतर लगेचच उपांत्य फेरीचा सामना आपण खेळवणार आहोत, जो की आजच्या दिवसात शेवटचा सामना असेल. परंतु उद्या लगेचच पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. ज्या ठिकाणी काही महत्वपूर्ण पहिल्या फेरीचे सामने असतील, त्यानंतर मात्र आपल्याला एक सामना असा पाहायला मिळेल जो की या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना या क्रीडा नगरीमध्ये याच क्रीडांगणावरती उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळवायचं आहे. हे दुसरं सत्र सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. त्यानंतर लगेच आपण तिसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न करतील. एक चांगली मॅच त्या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. यावेळेस मात्र प्रथमेश या खेळाडूने गुणाची कमाई केली आहे. शिवसाई वडण संघासाठी एका गुणाची भर पडते. दुसऱ्या बाजूने आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 7 यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 प्रथमेश हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. 4 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई त्या ठिकाणी केली जाईल. सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशने केली आहे. एका गुणाच्या कमाईनं स्कोर कार्ड मात्र पुढे सरकला आहे. चांगल्या त्याच्या सध्या सेवेमध्ये शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून झुंजार स्पोर्ट जालगाव संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ आहे. पहिल्या सत्राच्या खेळामध्ये शिवसाई वडण संघ थोडासा अग्रेसर होण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. आक्रमणासाठी पुन्हा एकदा प्रथमेश 5च्या साडीमध्ये गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. परंतु यावेळेस मात्र सुपर टॅकल सिच्युएशन होणे. 3 खेळाडूंचा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न. गुणाची कमाई त्या ठिकाणी प्रथमेशच्या खात्यामध्ये होत नाहीये. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा झुंजार स्पोर्ट जालगाव संघाच्या माध्यमातून त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा झुंजार स्पोर्ट जालगाव संघाच्या माध्यमातून अजून एक व्हॅलिड रेड सजवलेली पाहायला मिळते. डिफेन्स मार्कवरती भूमिका बजावण्याचा प्रयत्न झुंजार स्पोर्ट जालगाव संघाचा आहे. परंतु एका गुणाची कमाई केली गेली तर मात्र 21 पॉईंट घेतले गेला तर मात्र झुंजार स्पोर्ट जालगाव संघाचा स्ट्राईक रेडर मैदानाच्या आतमध्ये एंटर करू शकत होता. परंतु यावेळेस मात्र चूक घडली. डिफेन्स मार्कवरती साध्या सोप्या 2 गुणांची कमाई ही शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. त्यानंतर मात्र थर्ड रेडचा देखील इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. झुंजार स्पोर्ट्सच्या संघासाठी चढाई सजवण्याचा प्रयत्न डावखऱ्या शैलीच्या चढाईपटूच्या माध्यमातून केला जातोय. 7 खेळाडूंचा बलाढ्य असा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती 1+2=3 पॉईंट जोडले जातील. शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये ऑल आउट घेतला जातोय झुंजार स्पोर्ट जालगाव संघाच्या माध्यमातून आणि तो ऑल आउट घेतल्याच्या नंतर
या ठिकाणी आपण स्कोर कार्ड कडे जाऊया. 10 या गुणसंख्येवरती शिवसाई वडंतर अजून देखील खातं उघडलं नाहीये. 0 या आकड्यावरती झुंजार स्पोर्ट जालगाव संघ पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र आक्रमण जर्सी क्रमांक 12 खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. आक्रमणासाठी शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून दिप्तेश या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. ऑल आउट द्यायच्या अगोदर कुठेतरी प्रथमेशने सातत्याने आक्रमक धोरण स्वीकारलं. प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केले गेले आणि तदनंतर मात्र थोडासा संयमानं खेळ सादर करण्याचा प्रयत्न शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. परंतु उद्याच्या दिवसामध्ये सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना या ठिकाणी खेळवला जाईल. केकेडी दापोली आणि त्यांच्या विरुद्ध महालक्ष्मी केशी. दोन्ही संघांनी सायंकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. 7 वाजता आपण पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेला उद्याच्या दिवसामध्ये सुरुवात करणार आहोत. उद्याचा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. थर्ड रेट त्याचप्रमाणे उद्या जे संघ खेळणार आहेत केकेडी दापोली, महालक्ष्मी केशी, श्री साई वडण, श्री सांगुले, श्री चंडिकादेवी दाभोळ, केशवकृती कोळथरे, गजन संघर्ष केशी आणि श्री हनुमान करदे. आपण सर्वांनी एक नोंद घ्या. उद्या थर्ड रेट 8 वाजल्यानंतर जर आपण या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात करतोय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जर लवकर येत नाहीयेत, 8 वाजून गेल्याच्या नंतर त्या सामन्याला सुरुवात होते, तर पंचांच्या माध्यमातून डिसिजन आहे या ठिकाणी सूचना तुम्हाला केल्या जातात. याची आपण नोंद घ्या. उद्याच्या दिवसामध्ये जर सामन्यांना सुरुवात ही 8 वाजल्याच्या नंतर झाली तर सर्व सामने पहिल्या फेरीतले 10-10 मिनिटांचे खेळवले जातील असं पंचांच्या माध्यमातून सूचना देण्यात येते. त्यामुळे केकेडी दापोली आणि महालक्ष्मी केशी आपण या ठिकाणी लवकर उपस्थित असणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला तिसरा आणि अंतिम गुण देताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घेणं देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. परंतु पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी महत्वपूर्ण लढत या ठिकाणी झुंजार स्पोर्ट जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवसाई वडण अशा 2 मराठी संघामधली ही लढत पाहायला मिळते. थोडासा चाचपडताना या ठिकाणी झुंजार स्पोर्ट जालगाव संघ पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी वेगानं गुणाची कमाई करत स्कोर कार्ड वरती स्कोर कार्ड अंतर ठेवण्याचा प्रयत्न आणि या मॅच मध्ये आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसाई वडण संघाचा या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होईल. पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी प्रथमेश या खेळाडूच्या माध्यमातून केली जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई केली जाईल. चला या ठिकाणी पुन्हा एकदा सार्थक 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सज्ज झालाय. यावेळेस मात्र गुणाची कमाई केलेली सक्सेसफुल कामगिरी केली जाते. गुण एकपटला जातोय पुन्हा एकदा शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई झुंजार स्पोर्ट जालगाव संघाच्या खात्यामध्ये खूप वेळ नंतर या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सक्सेसफुल कामगिरी करत झुंजार स्पोर्ट्स संघाचा साड्या कोणी त्या ठिकाणी आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. पण दुसऱ्या बाजूला सार्थक कदम खेळाडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय. आक्रमणासाठी शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून दिप्तेश या ठिकाणी सज्ज झाले. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये ट्रेड केली आहे. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा झुंजार स्पोर्ट जालगाव संघाच्या माध्यमातून त्यांचा महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी सज्ज होतो आक्रमणासाठी. शिवसाई वडण संघाचा प्रथमेश या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु चूक घडली त्या ठिकाणी डिफेंडरच्या माध्यमातून सेल्फ आउट होताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी एक गुण पुन्हा एकदा साधा सोपा एकवटला जाईल. तो मात्र शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये. खेळ या ठिकाणी थोडासा शांत पाहायला मिळतोय.
दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला शिवसाई बडण संघाने या मॅच मध्ये आघाडी घेतली आहे, दुसऱ्या बाजूला झुंजा स्पोर्ट जालगाव संघ पुन्हा एकदा थोडासा चाच पडताना अडचणीमध्ये. ऑलआउटच्या उंबरठ्यावरती दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे. एका खेळाडूला या ठिकाणी टिपलं जाईल, सक्सेसफुल कामगिरी केली जाईल आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येईल. सामना मध्यंतरावर स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 20 या गुणसंख्येवरती शिवसाई बडण तर 2 या गुणसंख्येवरती झुंजा स्पोर्ट शालगाव संघ पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा क्षणभर विश्रांती मागून घेतली. झुंजा स्पोर्ट शालगाव संघाच्या माध्यमातून बेंचवरती असणाऱ्या खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली आहे, त्यांच्याकडे देखील तितकासा अनुभव नाहीये. दुसऱ्या बाजूला शिवसाई बडण संघ सातत्याने गुणाची कमाई पुन्हा एकदा करेल. आक्रमणासाठी झुंजा स्पोर्ट जालगाव संघाच्या माध्यमातून चढाईपटू पाहायला मिळतोय. या ठिकाणी हा सामना कुठेतरी आपण पाहतोय तर शिवसाई बडण संघाच्या बाजूला झुकलेला पाहायला मिळतोय. हा सामना जिंकत थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय करताना या ठिकाणी शिवसाई बडण संघ पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये खूप मोठी आघाडी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्या आघाडीच्या जोरावरती या ठिकाणी बॅकफुटला ढकललं गेलं झुंजा स्पोर्ट्स जालगाव या संघाला. या ठिकाणी चढाईपटू सेल्फ आउट होईल. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई शिवसाई बडण संघाच्या. चला अमरभारत टासुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय सेमीफायनलच्या लढतीसाठी. अमरभारत टासुरे तुम्हाला या ठिकाणी पहिला पुकार. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई शिवसाई बडण संघाच्या खात्यामध्ये. चार खेळाडूंचा डिफेन्स शिवसाई बडण संघाचा चढाईपटू. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल. गुणाची कमाई केली जाईल झुंजा स्पोर्ट्स संघाकडे. परंतु मॅच मध्ये संभवत औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने या ठिकाणी शिवसाई बडण संघ ट्रॅव्हल झालाय आणि हा सामना जिंकत सेमीफायनलची लढत आपल्या नावावरती करताना पाहायला मिळेल आणि सेमीफायनल साठी या ठिकाणी दाखल होईल. अमरभारत टासुरे संघाच्या विरोधामध्ये त्यांचा खेळ सादर करेल. तो सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज असेल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये गेलेला सामना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई करून देईल शिवसाई बडण संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑलआउटच्या उंबरठ्यावरती. सामना संपायला शेवटचा मिनिट. अमरभारत टासुरे खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावर सामना संपताच आपण दोरीच केला गाडा सुद्धा बघा. चालू मॅच मधला विजेता संघ मैदानावर स्थापित याची आपण नोंद घ्या.
चला इकडे पंचांचा इशारा येतोय, सामना संपेल आणि चालू